कारण आपल्याला माहित आहे की लोकसभेच्या निकालानंतर त्यांनी मंत्रिमंडळ तयार करून टाकलं होतं, मंत्री कुणाला, मुख्यमंत्री कोण, काय सगळं. परंतु जनतेने दाखवून दिलं की खऱ्या अर्थाने जे काम करणारे लोक आहेत त्यांच्या मागे जनता उभी राहिली आणि आज 2.5 वर्षामध्ये जे काम केलं त्याची फलश्रुती, त्याचा परिपाक आज आपण पाहतोय. आणि चहापानासाठी अजितदादा मगाशी म्हणाले विरोधी पक्षाची परंपरा आहे बहिष्कार घालण्याची. आम्ही त्यांना आमंत्रित केलं होतं, आम्हाला वाटलं येतील, परंतु जनतेनेच विरोधी पक्षावर बहिष्कार घातला आणि त्यामुळे एवढी लँडस्लाइड विक्ट्री मिळाली. आणि म्हणून खरं तर आज त्याच्यावर जास्ती काय मी बोलत नाही, परंतु सुदृढ लोकशाहीचं जे काही आपण संकेत म्हणतो, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष जरी ते संख्याबळाने कमी असले तरी सुद्धा विरोधी पक्ष म्हणून आम्ही तिघही आणि आमचं महायुती सरकार कुठेही त्यांना कमी लेखणार नाही. त्यांनी आम्हाला 2.5 वर्षामध्ये हलक्यात घेतलं आणि आरोपावर आरोप, आरोपावर आरोप, आरोपावर आरोप 2.5 वर्ष केले. परंतु आम्ही त्यांनी आरोप केले, आम्ही काम केलं, काम एके काम केलं आणि म्हणून आरोपाला उत्तर आम्ही कामाने दिलं. आणि म्हणून त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं म्हणून त्यांची ही गत झाली. त्याला आम्ही काय हलक्यात घेणार नाही, आम्ही त्यांचा मान सन्मान नक्की ठेवू. आता त्यांनी सकारात्मक राजकारण केलं पाहिजे, कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझमची अपेक्षा त्यांच्याकडून आहे. आणि जिथं सरकार किंवा कुठं चुकत असेल तर विरोधी पक्षाने नक्की बोलावं. परंतु या ठिकाणी विरोधाला केवळ विरोध न करता सरकारच्या चांगल्या कामामध्ये, अधिवेशनामध्ये आपण भाग घेतला पाहिजे सगळ्यांनी. सारखं ते काय त्याला म्हणतो सभात्याग करून लोकांना न्याय देता येणार नाही. आणि म्हणून आम्ही एवढंच सांगतो की आदरणीय प्रधानमंत्री देखील म्हणाले 2047 मध्ये भारत स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण करेल, तेव्हा विकसित भारत कसा असला पाहिजे यासाठी त्यांनी 11 संकल्प कालच जाहीर केलेत. आणि